रामाचा आचार आमच्यात येणार नाही, कारण इंस्टाग्राम व्हॉट्सअपचा जमाना आहे आणि कृष्णाचे विचार आम्ही आणले म्हणा तरी अंमलात आणू शकत नाही, कारण आमच्याकडे रामाचा आचार नाही. राहता राहिला तो म्हणजे आपण जे करतोय हा हरीचा उच्चार. लक्षात घ्या, आज हा महिना जो आहे हा कोणता मार्गशीर्ष महिना चालू आहे. हा महिना श्रीकृष्णासाठी सगळ्यात भक्तीसाठी सगळ्यात चांगला म्हणजे विष्णुदेवासाठी. रोज म्हणजे आज महिला या ठिकाणी महिला सुद्धा आलेल्या आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की ह्या महिन्यामध्ये जो माणूस सकाळी आणि संध्याकाळी विष्णुदेवाची श्रीकृष्णाची जो भक्ती करेल त्याच्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. अजून संपलेलो नाही, बरोबर की नाही? जिथे समजलं ते चालू करा. त्यातून बुवांनी सांगितलं की आपण आपली काळजी करायला नाही पाहिजे. कसं आहे माहितीये का, पर्वताने आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा सोडू नये आणि राजाच्या मुलीने कधी भीक मागू नये आणि त्या परमेश्वराच्या मर्जीशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मग आपण आपली काळजी का करावी? आज तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात हे सर्वजण श्रवण भक्ती आहात. लक्षात घ्या, नवविधा भक्तीमधली एक नंबर भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. आणि तुमच्या प्रारब्धात आज हरिनाम कानावर पडायचं आहे, कारण हरिनाम हे उगीच कोणाच्या कानावर पडत नाही. ज्याच्या नशिबात लिहिलेला ज्याची पूर्व पुण्यही आहे त्याच्याच कानावर हरिनाम पडतं. आता इथे बसलेली लोक, उभे राहिलेली लोक, बरोबर आहे, आजूबाजूला लोक फिरतायत, आज त्यांच्या प्रारब्धात नाया. असा एक राजा झाला जो आपल्या आयुष्यात जास्त हसला नाही आणि असा एक राजा झाला तो आपल्या आयुष्यात कधी रडला नाही. कधी रडला नाही म्हणजे शब्दशः घेऊ नका, पण जो हसला नाही त्याचा जन्म झाला राजमहालात आणि जो रडला नाही, जो हसत राहिला त्याचा जन्म झाला जेलमध्ये. जो दुःखी राहिला तो म्हणजे प्रभू रामचंद्र आणि आयुष्यभर लीला केल्या त्या आमच्या श्रीकृष्णाने. हे त्यांचं देवांचं प्रारब्ध होतं. लक्षात घ्या, आपल्या पण प्रारब्ध जे आहे तेच आपल्याला मिळणार आहे. जसं बुवांनी सांगितलं, पहिले चव्हाण बुवा होते, त्याच्यानंतर संदीप पुजारे बुवांनाही वारी गेली. संदीप पुजारे बुवांचा पण काय प्रॉब्लेम झाला म्हणून जोईल बुवांकडे गेली. जोईल बुवांचा फोन बरोबर त्या टायमात स्विच ऑफ. 5 मिनिटासाठी बारी मागे येतली. 10 मिनिटांनी त्यांनी फोन केला नाही मी असं आहे म्हणून, पण आधी माका सांगा झालेला. म्हणजे हे आज गुंडू बुवांबरोबर भाजी बारी करायची आज माझं प्रारब्धात होतं. लक्षात घ्या, आणि बुवांबरोबर बारी करताना काहीतरी शिकायला मिळतं, बरोबर की नाही? आणि अशाच बुवांबरोबर बारी व्हायला पाहिजे ज्यांना आपल्यापेक्षा जास्त येतं, तर आपण काहीतरी शिकतो. कारण आयुष्यात आपण परिपूर्ण कधी होत नाही, आपलं संपूर्ण आयुष्य शिकण्यातच जातं. बघा इथे जमलेले बुजुर्ग लोक आहेत त्यांना पण विचार वाटले, बरोबर. पुढे जाऊया. बुवांनी जसं सांगितलं की राम राम 2 वेळा म्हटलं की 108 मण्याची माळ जपल्याचं पुण्य लागतं. आता या मण्यामध्ये पण फरक आहे बघा. एक मणी घ्या जप माळेचा आणि एक मणी सोन्याचा घ्या. सोन्याचा मणी खिशात ठेवा, सोन्याचा मणी खिशात ठेवा आणि हा जप माळेचा आपण काय करतो, जप माळेचा जो मणी आहे तो आपण आतमध्ये खेचतो, आत घेतो, बरोबर की नाही? आणि सोन्याचा मणी जो खिशात आहे त्याला पुढे लोटतो, म्हणजे तो वर पडू नये म्हणून, बरोबर. ह्याचा अर्थ काय की आपण हे जप करतो तेव्हा पुण्य आत घेतो, पुण्य. आणि हे सोनं आपण बाहेर का लकडतो, हे पाप आहे, पापाला दूर लोटतो आणि पुण्याला आतमध्ये घेतो. हा जप माळेमधला आपला एक फरक आहे आणि म्हणून ती परमेश्वरापर्यंत आपली भक्ती पोहोचते. लक्षात घ्या. त्याचबरोबर बुवांनी सांगितलं की बाप झिला जो रवलो नाही, बहीण भावाची रवली नाही, भाव भावाचा रवलो नाही, बरोबर की नाही? आजच्या या कलियुगामध्ये हे असंच होणार, कारण हा कली सुटलेला आहे आणि तो पांडुरंग ज्या विटेवर उभा आहे त्या विटेला 6 बाजू आहे. ते षडविकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि माया, हे षडविकार त्या पांडुरंगाने विटेखाली दाबलेले आहेत. आणि इथे बसलेल्या आणि या जगातल्या प्रत्येक माणसाच्या शरीरात एक तरी षडविकार 100% आहे. षडविकारापैकी एक विकार आमच्यात, माझ्यात, तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. पण पांडुरंग जेव्हा त्या विटेवरून खाली उतरेल तेव्हा ते 6 षडविकार आमच्या तुमच्या सगळ्यांच्या शरीरात घुसणार आणि आपला विनाश होणार. आणि म्हणून ते पांडुरंगाने पायाखाली दाबून ठेवलेले आहेत. लक्षात घ्या. त्या पांडुरंगाचं नामस्मरण आपल्याला आज मी आता रूपाच्या अभंगामधून करतोय. सांगण्यासारखं भरपूर आहे पण टाइम इज मनी, होय की नाही? मुंबईमध्ये जसं बुवांनी सांगितलं की धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आज
समोर आनंद दिघे साहेबांचा फोटो आहे, त्याच्यावरती लिहिले धर्मवीर, बरोबर की नाही? धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि या भगवेला हात घालायची कोणाची ताकद नाही. जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले, तेव्हा शिकागोमध्ये सर्व धर्मीयांची सभा भरली. त्या सभेत त्यांनी फक्त 5 शब्द उच्चारले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. त्या 5 शब्दावरती सनातन धर्माचा, आपल्या ह्या हिंदू धर्माचा प्रचार झाला. आज आमच्याकडे स्वामी विवेकानंद नाही, गांधीजी नाही, बाबासाहेब आंबेडकर नाही. बुवानी सांगितलं ते बरोबर, धर्माला ग्लानी येत चाललेली आहे. कारण आमची लोकसंख्या कमी होत चाललेली आहे. स्वामी विवेकानंदांचा भावंडांमधला जो नंबर होता तो 14वा होता. त्या 14 भावंड होती स्वामी विवेकानंदांना. 14वा नव्हता, 14 भावंड होती. रवींद्रनाथ टागोरांना पण 14 भावंड होती. आमका गाया हम दो हमारे दो. पण हिंदू धर्माप्रमाणे कमीत कमी 5 ते 7 मुलं एका नवरा बायकोला असायलाच हवी. पण आम्ही काय म्हणतो, पोरांना पोसूक समाधान आहे. मग पहिल्या माणसांनी कसे पोचले नाही? कारण जो चोच देतो ना, तोच दाणा देतो. तेव्हा त्यांची चिंता आपण नाही करायची. जन्माला ज्याने घातलंय ना तो चालवणार. कारण विष्णुदेव हा सर्व पृथ्वीवरती सगळे जीव जेवल्याशिवाय विष्णुदेव जेवत नाही. एकदा असंच लक्ष्मीने पैज लावली की आज वैष्णुदेवाला पकडायचं. आणि तिने काय केलं, एक दिवशी एक डबी घेतली, आणि त्या डबीत एक मुंगी घेतली आणि त्या मुंगीला त्या डबीत टाकलं आणि झाकण बंद करून टाकलं. आणि रात्री वाट बघत होती विष्णू भगवान कधी जेवतात ते. आणि विष्णुदेव जेवले. आणि मग तिने त्यांना विचारलं, तुम्ही जेवलात कसे काय? अजून एक जीव जेवतो बाकी आहे. विष्णू भगवान म्हणाले, शक्यच नाही. थांबा बोलते, तुमका दाखवते म्हणून, प्रूफ देते तुमका. म्हणून गेली, डबी घेऊन येली आणि त्यांच्या समोर तिने ती डबी उघडली. ती डबी उघडली तर त्याच्यामध्ये एक तांदळाचा गोटा होता. तांदळाचा गोटा आला कुठून? तर लक्ष्मी देवी हळदी कुंका गेलेली, ती डोक्यात तांदूळ लावलेली. ती वाटी बंद करताना डबी कधी तांदूळ खाली पडलो ती का माहित नाही. ही किमया त्या पांडुरंगाची, त्या विष्णुदेवाच्या. लक्षात घ्या, त्या विष्णुदेवाने 10 अवतार घेतले. मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, कलकी, बुद्ध असे 10 अवतार त्या परमेश्वराने घेतले ही पृथ्वी चालवण्यासाठी. लक्षात घ्या. पुढे जाऊया, नंतर गजरामध्ये बोलू. बुवा पण आता बोलतील. सगळ्यांचं तुम्ही दोघांकडून पण आज कानसून घ्या. तानसेनपेक्षा कानसेन जास्त महत्वाचे. पण आपण काय ऐकायला आलोय हे तुमच्या विद्वत्तेवर ठरतं, बरोबर की नाही? आज इथे ऐकायला आलेली संपूर्ण ही जी जनता आहे ही सर्व चांगलं ऐकायला आलेली आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून एक अजून हल्लो नाही तर बोललो असतो दुसरं कोण असतो ना, 7:45 झालो तो जो भंगला याचा म्हणतो काय ना पुतियान लावला ना. काय बुवानो, बुवांचा अनुभव चांगला असतो गावासाठी. असा ते पुढे जाऊया. मरे ग सारे निजा. ए बाबा, बरोबर मी माका काय बोला नको रे. तुझा सांगा मी काय येणार. पुढे येऊ. काय माझ्या या पोरांचा माझ्यावर लय प्रेम आहे. कारण सवंगडी असेच असायला हवेत, मित्र पण असेच असायला हवेत. कसे ते सांगतो बघा. कर्मधर्म संयोगाने तोच राग लावलाय मी त्या गाणं बोला गावाला बरोबर की नाही बोलणं. आणि मित्र हा असायलाच हवा. म्हातारपणाचा मित्र नसेल तर रिटायरमेंट नंतर माणूस लवकर मरतात. म्हणून आपले तरुणपणात मित्र बनवा, पण ते चांगले मित्र बनवा. लक्षात घ्या. सारे मा बधब निधब सा निधब गरजा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्याचा. मित्र वणव्यामध्ये गारव्याचा. मित्र
Bye.